नमस्कार मित्रांनो, मी आता प्रभाग क्रमांक 11 मधील शिवतेज नगरमध्ये आहे आणि इथल्या रहिवाशांबरोबर आणि आमच्या उमेदवारांसोबत मी 10 आहोत. महानगरपालिकेचे अधिकारी काम करताना डोकंच चालवत नाहीत याचा एक तुम्हाला लाईव्ह मला पुरावा दाखवायचा आहे. आणि हा प्रश्न या परिसराचा खूप गंभीर आहे आणि जवळपास 40% ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये पावसाळा आला की नागरिकांना एक अडचण येते की वरच्या पावसाची काय अडचण नाही, पण पाऊस पडल्यावर खालून जे पाणी वर येतंय घरांमध्ये त्याचं काय करायचं. आणि हे बघा, हे तुम्हाला चेंबर दाखवतो. हे चेंबर, हे बघा स्ट्रॉम लाईन बरं का, म्हणजे नाव अशी भारी देतात इंग्लिश मध्ये बरं का. कॉप्या करून पास झालेले अधिकारी एवढंच करू शकतात. येस, पण आता मी इथल्या रहिवाशांना बोलायला आहे. आमच्या सोबत आमचे उमेदवार आहेत अविनाश जोगदंड, ओके, आणि शालाका कोंडेवार, सनई छत्रपती शासन पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. आणि मी पहिल्यापासून जे सांगतोय की आम्ही आमच्या सोबत कुठेही मॉब, रॅली, आरडावारडा, धिंगाणा याच्या मी 100% विरोधात आहे. म्हणून आम्ही आमच्या उमेदवार आणि निवडक माणसांना घेऊन सोबत फिरतोय. मिस्टर शेळके ह्या परिसरातील रहिवाशी, समोर त्यांचं घर आहे आणि दरवर्षी इथं पाण्याची जशी तुंबई होत असते. म्हणजे पावसाळा आला की तुम्हाला दोन फायदे होतात. एक, वरून पाऊस येतो त्याचा आनंद घ्या आणि खाली बोटीतून आपण घराबाहेर पडा. हा, सांगा कसं कसं काय प्रॉब्लेम आहे. स्ट्रॉमची लाईन जेव्हापासून टाकली गेलेली, ऍक्च्युली स्ट्रॉमचा जो उपयोग आहे तो पावसाचं पाणी ह्या स्ट्रॉम लाईन मधून निचरा होऊन जावा. पण आता इथं जर आपण रस्त्याची ही अवस्था पाहिली तर पलीकडच्या बाजूला उतार आहे. पार पुढेपर्यंत गेलं ना तुम्ही, तिकडचा रस्ता दाखवा. दोन्ही बाजूने रस्ता असा खाली येतोय बरोबर, जेणेकरून हे पाणी इकडे मध्ये थांबतं. आणि बेसिकली आता पलीकडचं पाणी, पाऊस पडणे ही नैसर्गिक क्रिया आहे, पण त्याचं जे येणारं पाणी आहे ते स्ट्रॉम मधून जाण्यासाठीच आपण एवढा मोठा खर्च केलेला आहे. पण अक्षरशः त्या प्लॉट पासून 332 पासून 338 पर्यंत पूर्ण पाण्याचा ढव असतो. विशेष म्हणजे त्याचा निचराही होत नाही. महानगरपालिका मच्छर होतात, हे होतात म्हणून फवारण्या करतात, घरात इन्स्पेक्शन करतात. जर कोण सापडलं तर त्याला दंडात्मक कारवाई करतात. तर ह्या गोष्टीला तो कुणावर दंडात्मक कारवाई करायची आम्हाला पडलेला मोठा प्रश्न. म्हणजे यांच्यामुळे पाणी तुंबतंय, त्याच्यामुळेच डास होतात, पण दंड मात्र पालिका तुम्हाला करते. आता काय करावं, हे लेवल बघा तुम्ही रस्त्याची, हे बघा. आणि मी किमान 4 ते 5 वेळेला ईमेल केलेले, साहेबांच्या इथं व्हिजिट झालेले बघा, तिकडे पण उंची बघा, डांबराचा पॅच करतो असं त्यांनी सांगितलं, पण आजपर्यंत हे काम झालेलं नाही. आताही माझा ह्युमन राईटच्या माध्यमातून मी ईमेल केलेला, बरोबर, पण त्याच्यावर कोणाचंही उत्तर येत नाही किंवा काही केलं जात नाहीये. ही अशी परिस्थिती. तुम्ही या भागाचे नगरसेवक झाल्यानंतर काय कशी समस्या सोडवत आली? मी या भागाचा नगरसेवक झाल्यानंतर ज्याप्रमाणे आमचा सिंगापूरचा अभ्यास दौरा झाला, प्राध्यापक नामदेवराव जाधव सरांसोबत आम्ही येथील प्रशासन व्यवस्था आणि तेथील प्रशासन व्यवस्था कशा प्रकारची आहे हे सरांनी आम्हाला जातीनं लक्ष देऊन त्या प्रभागाची किंवा त्या प्रदेशाचं सर्व अभ्यास दाखवला आणि कशा पद्धतीचा आहे त्या पद्धतीने, ज्याप्रमाणे परदेशामध्ये पावसाच्या पाण्याचा जे वेगळ्या पद्धतीचं त्यांनी ते नियोजन केलेलं आहे त्या पद्धतीने मी माझ्या या प्रभागाचं नियोजन करणार आणि येथील प्रभागातील कुठल्याही नागरिकाला या अशा पावसाच्या पाण्याचा किंवा हे गटार तुंबणार नाही याची खबरदारी घेऊन अतिशय व्यवस्थित अशा पद्धतीचे मी येथील नागरिकांचं जीवन व्यवस्थित सुजलाम सुफलाम करण्याचा मी 100% प्रयत्न करीन. कारण सनई छत्रपती शासन हे म्हणजेच कडक शासन आहे आणि सनई छत्रपती शासन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय लोकनेते प्राध्यापक नामदेवराव जाधव सरांचे जे विचारसरणी आहे ही दिशादर्शक, पारदर्शक आहे आणि ह्या विचाराला, ह्यांच्या उद्दिष्टाला घेऊन मी या प्रभागाचं सुजलाम सुफलाम केल्याशिवाय राहणार नाही. मी अतिशय येथील कुठल्याही सर्वसामान्य नागरिकापासून, मग येथील सर्वसामान्य नागरिक असो, तो रिक्षा चालक असतो, म्हणजे जो कष्टकरी कामगार वर आहे, येथील सर्वांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही. प्रश्न मूलभूत आहेत, त्याची उत्तरं पण मूलभूत असतात, फक्त ती सोडवण्याची मानसिकता पाहिजे. तुम्हाला काय म्हणायचं? आणि विशेष म्हणजे ही अशी कामं झाल्यानंतर पालिकेचा कोणताही माणूस येते बघायला की काम कसं झालेलं आहे आणि ते व्यवस्थित झालेले आहे, आणि ज्यांची कंप्लेंट आहे ते व्यवस्थित अटेंड केली गेली का नाही हे त्यांची सही वगैरे कुठेच नसते. त्यामुळे हे असे कामं होतात. पालिका काम करते फक्त कागदावर, प्रत्यक्षात काही नसतं. आणि बिलं पण काढते कागदावर बरं का, म्हणजे कागदावर ऑर्डर, कागदावरती बिलं, कागदावरती पेमेंट, आणि नागरिकांनी मरायचं कागद देऊनच की आमचा हा अर्ज, आमचा तो अर्ज. काम काय करत नाहीत. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती की ह्या निवडणुकांमध्ये गडबड, गोंधळ, रॅल्या, मोर्चे, खूप मोठी गर्दी, फटाकड्या वाजवणं, आवाजाचं प्रदूषण करणं, मी याच्या विरोधात आहे. बरोबर, निवडणुका ह्या सोशल मीडियातून लढल्या गेल्या पाहिजेत, डिजिटली लढल्या गेल्या पाहिजेत आणि उमेदवारांनी आमचे जसं उमेदवार बोलतायत असं बोललं पाहिजे. आता आम्ही जे बघतोय कुठेसे काय समजते का साहेब, कुठेतरी देवळात गेल्यात पाया पडतात, कुठेतरी कोणाच्या घरात गेल्यात चहा पितायत, कुठेतरी कोणाच्या पाया पडतायत, आमच्यावर लक्ष असू द्या. अरे ह्यानी काय फरक पडणार आहे?
तुम्हाला अक्कल किती आहे हे सांगा, तुमच्याकडे ज्ञान किती आहे हे सांगा, काम काय करणार हे सांगा. ते सोडून फक्त भाड्याने लोक आणायची, मजूर अड्ड्यावली, मजूर कट्ट्यावली किंवा चौकात पडीक असतात ती भाड्याने आणायची. आणि ही भाडोत्री वाहनं, हे भाडोत्री कार्यकर्ते, हे भाडोत्री पब्लिक, आणि अशाने तुम्ही दाखवून निवडून जाऊन करणार तरी काय आहे? नागरिकांना तुमचे प्रश्न सुटायचे असतील तर एक फॉर्म्युला तुम्हाला मी सांगतो, ज्याच्यासोबत खूप कमी माणसं फिरतायत ती खरे तुमचे उमेदवार. ज्याच्यासोबत खूप माणसांचा मॉब दिसतोय, समजायचं तो बिल्डरचा कंत्राटदार आहे. आज तो बिल्डरचा पार्टनर आहे आणि उद्या तो महानगरपालिकेतला कंत्राटदार होणार आहे. तुमचे प्रश्न काही सुटणार नाहीत. तुम्हाला प्रश्न सोडवायचे असतील तर सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवारांना तुम्हाला मतदान द्यावं लागेल. जसं की आम्ही सनई छत्रपती शासन पक्षाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 11 मध्ये अविनाश जोगदंड यांना उमेदवारी दिली आहे आणि शलाका कोंडेवार यांना उमेदवारी दिली आहे. तुम्ही लोकांनी पुस्तक चालवलं पाहिजे, मस्तक चालवलं पाहिजे, आपलं भविष्य बदलायचे. आणि म्हणून तुम्ही चालवा मस्तक, निवडा पुस्तक. आणि आम्ही जास्त काही आग्रह करणार नाही. तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की आपलं कोण आहे, परक कोण आहे, कोण भांडवलदार आहे आणि कोण तुमच्यासाठी भांडणार आहे. या दोघांचा निर्णय तुम्ही केला की आपोआप प्रभागाचे सगळे प्रश्न सुटतील. 7 उमेदवार आमचे पिंपरी चिंचवड महापालिकेत रिंगणात आहेत. 8, 10, 11, 16, 24 प्रभागात हे 7 तुम्ही निवडून पालिकेमध्ये पाठवा. 1 रुपयाचा भ्रष्टाचार होणार नाही आणि 100% प्रगतीशील केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.